मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून नामांतरासाठी 30 वर्षांपूर्वी स्वतःला पेटवून शहीद झालेले शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त नांदेडच्या जयभीम नगर परिसरातील शहीद गौतम वाघमारे यांच्या स्मारकावर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पचक्र वाहून शहीद गौतम वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली। शहीद गौतमदादा वाघमारे यांनी मराठवाडा विद्यापीठाचं जे नामांतर करण्यासाठी स्वतःला शहीद केलेलं आहे, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज आपण 30वं वर्ष या ठिकाणी लोटलेलं आहे। त्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी गौतमदादा वाघमारे यांच्या कृतीला, त्यांना स्मृतीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो। माझे सर्व कर्मचारी बांधव आणि सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येऊन गौतमदादाच्या कार्याला सलामी दिलेली आहे। सामाजिक न्याय विभाग शासनाच्या वतीने गौतमदादा वाघमारे यांना मी वंदन करतो आणि त्यांच्या कार्याला परत एकदा सलाम करतो। जय भीम। सर, या निमित्ताने युवा वर्गासाठी काय सांगा सर आपण? गौतमदादांनी जसं बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी स्वतःला शहीद केलेलं आहे, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला, त्यांनी सांगितलेल्या विचारावर आजची युवा पिढी जर चालली तर त्या युवा पिढीचं भविष्य हे एक उज्ज्वल राहणार आहे। त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या विचाराला आपण सोबत घेऊन चालूया आणि आजची युवा पिढी त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालली पाहिजे असं मी मनातून अपेक्षा व्यक्त करतो। सामाजिक विभागाच्या वतीने त्यांच्यासाठी काही होणार आहे का या ठिकाणी? ज्या वेळेस दादांनी या ठिकाणी स्वतःला शहीद करून घेतलं, स्वतःला नामांतरासाठी समर्पण केलं, त्या दादांसाठी आम्ही कधीही तत्पर आहोत आणि त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो। आणि त्यांना ज्या अपेक्षा होते, म्हणजे समाजाचा उद्धार करण्याचं त्यांचं जे उद्देश होता, तो उद्देश आम्ही समोर ठेवून जे काही आमच्यानं शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करण्यासाठी बांधील आहोत। शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या शहीद दिनानिमित्त जयभीम नगर मुक्कामी ज्या स्थळी गौतम वाघमारे यांनी आपलं आत्मबलिदान करून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी जो त्यांनी आपलं शहीद आणि बलिदान दिलेलं आहे, त्या दिनाच्या औचित्यानं आज येथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी एक त्यांचे बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। एकंदरीत या चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही एक समाजाला दिशा देऊन गेलेली होती, त्या संदर्भामध्ये शासनाकडे वेळोवेळी प्रयत्न करूनसुद्धा शासनाच्या माध्यमातून जी काही या शहीदांना, जसं स्वातंत्र्य सैनिकांना, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील जे आंदोलक आहेत त्यांना ज्याप्रमाणे शासन त्यांना सन्मान करतो, तशा पद्धतीचा सन्मान शहीद गौतम वाघमारे आणि मराठवाडा विद्यापीठासाठी जे काही शहीद झालेले आहेत यांच्यासाठी शासनाने करावे अशी आजच्या या प्रसंगी आम्ही मागणी करतो। आणि आम्ही यापूर्वी त्या शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनाचा त्यांनी विचार करावा आणि येणाऱ्या शहीद दिनाच्या माध्यमातून शासनाने एक ठोस भूमिका घेऊन ही शहीद दिनाची गौतम वाघमारे आणि तमाम मराठवाडा विद्यापीठाशी जे काही 106 शहीद झालेले आहेत त्या शहीदांना या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकासारखी, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी वागणूक द्यावी आणि तशा पद्धतीचा त्यांचा सन्मान व्हावा अशी आजच्या प्रसंगी आम्ही मागणी करतोय। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी नांदेडमधील शहीद गौतम वाघमारे यांनी या जयभीमनगर मुक्कामी स्वतःला त्या दिवशी त्यांनी संपवून घेतलं होतं। महाराष्ट्र शासनाला त्यांनी याच्यापूर्वी इशारा दिला होता की या तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं नाही तर आम्ही आत्मदहन करणार म्हणून। आणि त्यांनी तो दिलेला शब्द त्या दिवशी पाळला आणि स्वतःला अग्नीच्या हवाली करून टाकलं आणि त्या माणसाची मृत्यूशय्या इथं झालेली आहे। महाराष्ट्र शासनाला अनेकदा आम्ही अशी विनंती केलेली आहे की जे जे शहीद झालेत त्यांचं स्मारक त्यांच्या गावामध्ये उभं करावं। मग ते जनार्दन मवाडे असतील, पोचीराम कांबळे असतील, चंदर कांबळे असतील, शहीद गौतम वाघमारे असतील, या लोकांनी मराठवाडा विद्यापीठासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण राहावं याच्यासाठी सातत्यानं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे। सामाजिक न्यायमंत्री असताना
चंद्रकांतजी हंडोरे यांनासुद्धा भेटून अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण टोकाचे पाऊल उचलत नाही तोपर्यंत आपल्याला मिळत नाही, असा आतापर्यंतचा आपल्याला आलेला अनुभव आहे. नामांतरासाठी 17 ते 18 वर्ष आपल्याला लढावं लागलं. 126 जणांना त्याच्यासाठी आत्मबलिदान करावं लागलं. तेव्हा कुठं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव मिळालं. आणि सगळ्यात खंत या गोष्टीची आहे की नांदेडचा पहिला शहीद जनार्दन मवाडे आहे, त्याच्यानंतर चंदर कांबळे आहे, पोचीराम कांबळे आहे, शेवटचा शहीद गौतम वाघमारे आहे. हे असतानासुद्धा जी अपेक्षा नांदेडच्या लोकांची होती की त्यांच्या त्या डिग्रीवर, त्यांच्या त्या पदवीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव छापून यावं, पण त्यांची ती निराशा झाली. आणि मागणी नसतानासुद्धा एका संन्यासाचं इथं नाव देऊन नवीन विद्यापीठ निर्माण केलं, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. त्याचा निषेध आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं करतो. मी बार्टीची प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे आहे. सर्वप्रथम मी गौतम वाघमारे यांना त्रिवार अभिवादन करते. आणि आज जो त्यांचा शहीद दिवस आहे आणि त्यांनी शहीद का झाले, सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना म्हणलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आंबेडकर विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव द्यावं ह्यासाठी त्यांनी शहीद झालेले आहे. तर ह्या आपल्या समस्त जनतेंनी त्यांच्या जे प्राणाची त्यांनी आहुती दिलेली आहे, तर त्यांनी शिक्षणासाठी स्वतःला वाहून घ्यावं. आपल्या समाजातला एकही विद्यार्थी हा असा बेरोजगार राहिला नाही पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे आणि बौद्ध तत्वावर चालला पाहिजे आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी इतकं मोठं बलिदान केलेलं आहे. त्या बलिदानाला खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली द्यायची असेल तर स्वतःच्या समाजाची आणि स्वतःची प्रगती करूनच ती श्रद्धांजली खऱ्या अर्थाने दिली जाईल असं मला वाटतं. भारतीय संविधान दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये कार्यक्रम संपन्न झालाय. अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात अनिल ममाने, शीतल धनवडे, पद्माकर कापसे, दयानंद जिरगे यांनी भारतीय संविधानाप्रती माहिती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वर्धापन दिनाच्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या. आणि 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यात आले. सचिव बाबूराव रानगे यांनी आभार मानले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाची संविधान प्रत या देशाला अर्पण करण्यात आली. आज 26 नोव्हेंबर निमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आम्ही या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही संविधान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून या संविधानाचा आदर, या संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्य याची जपणूक करण्यासाठी आम्ही या निमित्तानं सर्व जनतेला आवाहन करत आहे. तसेच लॉर्ड बुद्धा या चॅनलला आज 13वा वर्धापन दिन आहे. बघता बघता या चॅनलनं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. जनमानसात, सर्वसामान्य माणसात हे चॅनल रुळलेलं आहे, प्रबोधन करत आहे. या चॅनलला सुद्धा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. पुढील वाटचालीची त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच ह्या देशात 26/11 हा काळा दिवस कोणीही भारतीय विसरू शकत नाही. ह्या दिवशी ताज हॉटेल मुंबईमध्ये जो अतिरेक्याने भयानक हल्ला केलेला आहे, या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे पोलीस अधिकारी, NSSचे कमांडो, ह्या सर्वांना ह्या प्रेस क्लबच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं ह्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. आज 26 नोव्हेंबर ज्या घटनेच्या आधारे आपला देश चालतो, ज्या लोकशाहीची जे तत्त्वमूल्ये जी या संविधानाने दिली, त्या संविधानात आज हा 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे. त्याबद्दल मी प्रथमतः घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि संविधानालाही अभिवादन करतो. आज प्रेस क्लबच्या वतीनं संविधान दिन साजरा केला. सर्व पत्रकारांना शुभेच्छा व सर्व देशातील सर्व नागरिकांनाही संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज लॉर्ड बुद्धा या TV चॅनलचा 13वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्याबद्दल या चॅनेललाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान म्हणून देशभर साजरा केला जातोय. कोल्हापूरमध्ये देखील कोल्हापुरातल्या जागृत पत्रकारांनी
कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये भारतीय संविधानाला अभिवाचन करण्यासाठी, भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी आणि भारतीय संविधान लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणून भारतीय संविधान दिन साजरा केलेला आहे. हा देश भारतीय संविधानावरती चालतो. या देशाचं जे संविधान आहे ते इथल्या सर्वसामान्य माणसाला, इथल्या कष्टकरी माणसाला, इथल्या एकूणच सगळ्या देशामध्ये राहणाऱ्या सर्व माणसांना एक समान न्यायिक भूमिका घेऊन जगण्याचा अधिकार देतं. त्या संविधानाबद्दल एक आपुलकीची भावना व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा प्रयोग कोल्हापूर प्रेस क्लबने या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रेस क्लबचे या ठिकाणी धन्यवाद. लॉर्ड बुद्धा चॅनल जे आहे त्याचा आज या ठिकाणी 13वा वर्धापन दिन आहे. फुले शाहू आंबेडकर आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं महत्त्वाचं काम महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवरती लॉर्ड बुद्धा हे चॅनल करत आहे. सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणजे लॉर्ड बुद्धा हे चॅनल आहे. इथल्या आंबेडकरी चळवळीचा एक चेहरा निर्माण करण्याचं काम लॉर्ड बुद्धा या चॅनलनं केलेलं आहे. या चॅनलला कोल्हापूरमधल्या सर्वच परिवर्तनवादी, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. समता, बंधुत्व, न्याय हे नीतिमूल्य प्रवर्धित करणारी भारतीय राज्यघटना आणि त्यातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही जगाच्या पाठीवर एकमेव सर्वोच्च उदाहरण आहे. अशा लोकशाहीचा प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान आहे, असं वक्तव्य पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना व्यक्त केले. भारतीय लोकशाहीच्या आणि या देशातील 140 कोटी जनतेच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे. या 26 नोव्हेंबरला 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातील उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची राज्यघटना बहाल केली होती, प्रदान केली होती. ही राज्यघटना हा देश, या देशातील वर्णव्यवस्था, या देशातील वनवादी व्यवस्थेने या देशाच्या माणुसकीचं वाटोळं केलं होतं. या देशातून समतेला हद्दपार केलं होतं. बंधुत्वाची भावना नष्ट केली होती, एकात्मतेची भावना नष्ट केली होती. ती पुन्हा या राज्यघटनेच्या माध्यमातून पुन्हा समता, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलं. राज्यघटना हा देशाचा प्राण आहे, आमच्या देशाच्या लोकशाहीचा प्राण आहे. कारण आमच्या देशाची लोकशाही ही संवैधानिक लोकशाही आहे. संविधानातून निर्माण झालेली लोकशाही आमच्या देशामध्ये आहे. एवढं मोठं काम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अलीकडे काही देशाचे शत्रू, लोकशाहीचे दुश्मन हे राज्यघटना बदलवण्याची भाषा वारंवार बोलतात. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आमच्या राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, या देशातील प्रत्येक माणसाला 140 देशाच्या 140 कोटी लोकांना ही राज्यघटना म्हणजे माझी राज्यघटना आहे, माझ्या कल्याणासाठी आहे, माझ्या भल्यासाठी आहे, माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी या देशाची राज्यघटना आहे. ही जाणीव निर्माण करण्याचं काम खरं पाहिलं तर सर्वांनी करायला पाहिजे. त्याच्यामुळे जे कोणी अशा प्रकारचे बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या, स्वातंत्र्याचा हक्क देणाऱ्या, मानवतावादी मूल्य रुजवणाऱ्या, समतेचं भान या देशाला आणून देण्याचं काम त्या राज्यघटनेने केलं, त्याला हटवण्याची भाषा जे लोक करतील ते नंबर 1 ते देशाचे शत्रू आहेत, नंबर 1 ते देशाचे दुश्मन आहेत, लोकशाहीचे शत्रू आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. राष्ट्रद्रोही लोक हे संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. आणि त्याच्यामुळे या देशातील 140 कोटी लोक, जे कोणी आम्ही भारताचे लोक, तर या देशाची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला. या देशातील 140 कोटी लोक अशा प्रवृत्तीला देशाच्या मातीमध्ये दफन केल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं. संविधान दिनाच्या निमित्तानं तमाम लोकांना, भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि संविधान बळकट करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी संविधानाचा कल्याणकारी प्रवाह घराघरामध्ये पोहोचावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान. फक्त
फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानात दिलेल्या मानवी हक्क, अधिकार, कर्तव्य, नियम व कायद्याचे पालन याकरिता जनतेत जनजागृती व्हावी म्हणून संविधान दिनाचे औचित्य साधून भद्रावतीत संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। या संविधानाची निर्मिती या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 2008मध्ये जो मुंबईत घाट हल्ला या मुंबईवासियांवरती आणि पोलीस विभागात काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती झाला, त्यांना सुद्धा आज या करते। आज जर का बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं असतं तर आज या क्षेत्राचे आमदार म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसली नसती। नक्कीच आम्ही आज बाबासाहेब आपल्याला नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही कायमस्वरूपी या संविधानाच्या निमित्ताने आपल्या ठिकाणी कायम आपल्याला प्रेरणा राहणार आहे। आणि उपस्थित सगळ्यांना माझ्या सगळ्या बांधवांनी, भगिनींना, तसंच मतदारसंघातील सगळ्या माझ्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा समाज धर्माखाली व्यवस्था गुलाम करते आणि हातामध्ये तिरंगा घेतो आणि संविधानाची भाषा करतो। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 आज संविधान देऊन आपल्याला 74 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या 74व्या संविधान दिवसाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस होऊन आम्हाला संविधान दिले आणि संविधानाचे मूल्य जपण्यासाठी या भद्रावतीमध्ये मोठ्या उत्साहाने आपण इथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या रॅलीमध्ये लेझिम पथक आहे, संविधानाचे देखावे आहेत, आदिवासी नृत्य आहेत। भारतीय संविधान सगळ्या तळागाळातील लोकांना कसं समता न्याय प्रस्थापित करते या सर्वांची माहिती सगळ्यांना व्हावी, पूर्व भद्रावतीवासियांना, भारतवासियांना व्हावी, यासाठी या समितीचा उद्देश आहे। पुढे जाऊन सुद्धा प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त संख्येने लोक, विद्यार्थी सहभागी होणार आहे। म्हणजे भारतात ही जातीप्रथा सगळी नष्ट व्हावी, काय व्हावी, हा याचा उद्देश आहे। ही या भद्रावतीत आम्ही पहल केलेली आहे की सर्व भारतभर हे लोन पसरावं आणि सर्व समतेनं वागलं पाहिजे, मानवतेनं वागलं पाहिजे आणि कोणी जे उच्चकोटी जी मानवता भारतामध्ये सम्राटाच्या काळामध्ये होती तशी भारतामध्ये पुन्हा प्रस्थापित व्हावी, हा मोठा उद्देश ठेवून भद्रावतीवासियांनी हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। त्यासाठी सर्व भद्रावतीवासीय आम्हाला मदत करत आहे आणि हा उद्देश सगळा सफल व्हावा यासाठी सर्व भद्रावतीवासी आणि भद्रावतीचे पालकवर्ग, शिक्षकवर्ग आणि मीडियावर्गसुद्धा आम्हाला मदत करत आहे आणि त्यामुळं सर्वांना, भारतवासियांना सगळ्यांना शुभेच्छा। आज त्यांचे हक्क, अधिकार हे भारतीय संविधानामुळे मिळालेले आहेत। या देशाचं भविष्य हे या भारतीय संविधानामुळेच सुकर होणार आहे आणि या देशाला एका
सर्वोच्च स्तरावर नेण्यासाठी भारतीय संविधान हे एकच असा मौलिक ग्रंथ आहे की या देशाला सर्वोच्च स्तरावर नेऊ शकते, विकासाच्या एका उच्च टोकावरती नेऊ शकते असं हे संविधान महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टीची जाण ठेवून भद्रावतीमधल्या काही तरुण मंडळींनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ही रॅली या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं संपन्न होत आहे. हळूहळू समस्त जनता या राज्याची उपराजधानी नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नांसंबंधी विचार करण्यात यावा असे मत नांदेड येथील सहयोगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केले. या येत्या 7 डिसेंबरपासून आपली राज्याची उपराजधानी नागपूर येथे आपलं अधिवेशन होणार आहे विधिमंडळाचं. आणि त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक लोकाभिमुख विषय चर्चिले जातील आणि प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा आहे. त्यातच आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो म्हणजे मानधनाचा. आम्ही शासनाला सरसकट मानधन मागत नाही. माझ्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आता माझं वय 82 वर्ष आहे, म्हणून आम्हाला तुम्ही शासनानं आम्हाला हे द्यावं, मानधन द्यावं असं अजिबात नाही. पण जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, अशा गरीब ज्यांना गरजवंत आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी द्यावं असं आमचं मत आहे. त्याच्यामध्ये विधवा स्त्रिया आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत. ह्या सगळ्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही दिलं पाहिजे. संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे की यांचं शेवटचे दिवस हे सुखासमाधानाचे जावेत, त्यांनी सन्मानाने जगावे. म्हणून कुटुंबांनी, कुटुंबातल्या व्यक्तींनी, समाजाने आणि शासनाने त्यांना सांभाळलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे, खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिली पाहिजे. अशी परिस्थिती, असा विषय आहे. पण आता अलीकडे त्यांच्या अंगातून काम गेलेलं आहे, त्यांना कोणी कामही देत नाही आणि त्यांना पैसाही नाही. मुलं बाळं सोडून गेलेली आहेत त्यांचे कुटुंब घेऊन त्यांना सांभाळण्यासाठी. आणि ह्या गोरगरिबाजवळ काहीही नाही. फार मोठी संख्या आहे. ग्रामीण भागात तर याच्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने हे ज्येष्ठ नागरिक राहतात. आज मरणांत दशा आहे, त्यांना मृत्यू येत नाही केवळ म्हणून ते जगत आहेत. तर अशा लोकांसाठी म्हणून शासनाने काहीतरी केलं पाहिजे. इतर राज्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्र जे आहेत, दुसरी राज्य आहेत, जसं आंध्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, गोवा आहे, दिल्ली आहे, उत्तराखंड आहे, अशा अनेक राज्यामध्ये त्यांना 2,000 ते 3,000 मानधन मिळतं प्रत्येक गरजू ज्येष्ठ नागरिकांना. पण आपलं महाराष्ट्र राज्य तर आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं, ह्या यशवंतरावजी चव्हाणांचं, अशा यांचा वारसा असलेल्या लोकांचा ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काहीही दिलं जात नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. हे मागणी अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक मागत आहेत, पण त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. ही अतिशय खेदाची बाब नाही तर ही खरं म्हणजे चिंताजनक बाब आहे आणि लज्जास्पद बाब आहे की आपल्यासारखं प्रगत राज्य असूनसुद्धा इथे त्यांना काही दिलं जात नाही. हे भारतीय महाराष्ट्रामध्ये जरी राहत असतील तरी हे भारताचे नागरिक आहेत. एका राज्यामध्ये देतात आणि दुसऱ्या राज्यामध्ये देत नाहीत. आपलं तर पुरोगामी राज्य आहे, तर इथे मिळावं असे आमचं आग्रह आहे आणि यांची चर्चा व्हावी आणि त्यांना देण्यात यावं. सामाजिक लोकशाही हा जीवनमार्ग आहे, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवन तत्वे आहेत. राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्याकरिता आणि सामाजिक लोकशाहीसाठी संविधान गरजेचे आहे, असं प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक सुनील शेळके यांनी केले. या राष्ट्राचे जन है आम्ही, या राष्ट्राचे करू एक निर्धार. आदर्श अमुचे संविधान है, आदर्श अमुचे संविधान है,
अबाधित राखणार. ठाव देऊनी मानवतेला, ठाव देऊनी मानवतेला, राष्ट्रग्रंथ हा जानी निर्मिला, राष्ट्रग्रंथ हा जानी निर्मिला. घटनाकार त्या भीमरायाचा, घटनाकार त्या भीमरायाचा, त्रिवार जय जयकार. आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार. हक्क मिळाले समानतेचे, हक्क मिळाले समानतेचे, बंद तोडूनी जातीपातीचे, बंद तोडूनी जातीपातीचे. माणुसकीचा धर्म आमुचा, माणुसकीचा धर्म आमुचा, त्यासाठी लढणार. आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार. स्वातंत्र्य समता न्याय बंधुता, चौकटीत या बांधून जनता. लोकशाहीचे मर्म पाळुनी, लोकशाहीचे मर्म पाळुनी, श्रेष्ठ जगी ठरणार. आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार. आपल्या मंडल आयोगाचे कमिशनचे अध्यक्ष BP मंडल यांचे नातू सूरज मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक चिंतन शिबिर राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी घेतलं होतं आणि त्यानुसार आपली वाटचाल सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. तर या OBC घटकांमध्ये खऱ्या अर्थानं आज जर कोणती मोठी जबाबदारी असेल तर ती म्हणजे संविधान रक्षणाची. मी हा OBC हा शब्द यासाठी वापरतो की आपण जर पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर 1956 पासून तर ते आजपर्यंत आमच्या SC ST बांधवांनी, विशेषतः SC बांधवांनी कोणतेही राजकीय पाठबळ नसताना हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. परंतु त्यांना साथ देण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती OBC बांधवांची आहे, असं या निमित्ताने मी स्पष्ट करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1946मध्ये साधारणतः 16 मार्च 46मध्ये जे कॅबिनेट मिशन म्हणून ओळखलं जातं, त्रिमंत्री मिशन त्या ठिकाणी आलं होतं आणि ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यामध्ये सत्ता हस्तांतरणाचा करार झाला होता आणि त्यानुसार असं निश्चित करण्यात आलं होतं की आता आपण संविधान सभा स्थापन केली पाहिजे आणि त्यानुसार संपूर्ण देशभरातून संविधान सभेसाठी निवडणूक घेण्यात आली आणि संविधान सभा गठीत करण्यात आली. परंतु संविधान सभेमध्ये जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा सहजासहजी झालेला नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण की मुंबई प्रांतीय विधिमंडळाकडून बाबासाहेबांना काँग्रेसचा विरोध होता, त्यामुळे त्यांना बंगालमध्ये जावं लागलं आणि जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर त्यांचे सर्व अनुसूचित जातीचे सहकारी त्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे 2018मध्ये आपण OBC अधिकारी कर्मचारी संघ ही संघटना या ठिकाणी नोंदणीकृत केली होती आणि त्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये याचं काम सुरू झालेलं आहे. नावामध्ये जरी OBC असली तरी याचा मूळ उद्देश OBC हा घटक सोबत घेऊन संविधानाप्रती निष्ठा असलेल्या सर्व समूहांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, SC ST आणि OBCमध्ये बंधुभाव निर्माण करणे एवढंच नव्हे तर SC ST OBC यांच्यामधली फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और साउजी खाना। और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के साउजी मसाले। सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा होणार असून सभा यशस्वी करण्यासाठी 111 एकरचा परिसर साफ करण्यात येत आहे। याकरिता 35 JCB, 16 ट्रॅक्टर आणि जवळपास 40 गावातील हजारो समाज बांधवांचे हात राबत असल्याची माहिती श्याम पाटील वडजे यांनी दिली। सकल मराठा समाज नांदेड जिल्हा आयोजित मराठ्यांची विराट सभा मातोश्री कॉलेजच्या पाठीमागे जिजाऊनगर, नांदेड ते लातूर रोडवर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। या सभेचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार आहेत। आम्ही सर्व मराठा सेवक म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा सेवकांनी एकत्र येत या सभेचं आयोजन केलेलं आहे। अजूनही तारीख निश्चित झालेली नाही, परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कुठलीही तारीख भेटो या ठिकाणी सभेचं नियोजन करण्यात येणार आहे। आज या 111 एकरच्या विराट सभेच्या ठिकाणी जवळपास 35 JCB, जवळपास 16 ट्रॅक्टर्स आणि आमचा हजारो समाज बांधव या ठिकाणी राबत आहे। ज्या पद्धतीने सभेची तयारी चालू आहे, माझ्या बांधवांनो एकच विनंती करतो की लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला जी तारीख भेटेल त्या तारखेला या ठिकाणी यायचं आहे। दुसरी गोष्ट, आज 26 नोव्हेंबर संविधानिक दिन असताना असंविधानिक आरक्षणावर तावा मारणारे काही व्याचाळवीर या राज्यातले नेते हिंगोलीमध्ये सभा घेऊन मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करतायत। मनोज जरांगे पाटलावर तोंडसूक घेण्याचा प्रयत्न करतायत। त्या नेत्यांना आमचं या ठिकाणाहून नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं आव्हान आहे, जर यदा कदाचित आजच्या सभेमधून तुम्ही मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलाला जर उचकवण्याचा प्रयत्न केला आणि तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला, याला सडेतोड उत्तर म्हणून मनोज जरांगे पाटील हा वाघ याच सभेच्या स्थळी तुम्हाला उत्तर देणार आहे। म्हणून मराठ्यांची ही उत्तर सभा नांदेडमध्ये 111 एकरच्या मैदानावर भव्य अशी आम्ही नियोजित केलेली आहे। तरी माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे, या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका शहर शाखा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर शहरामध्ये शासकीय विश्रामगृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका ते सुजाता बुद्ध विहार अशी रॅली काढण्यात आली व नंतर सुजाता बुद्ध विहार येथे रॅलीचे समापन करून मोठ्या उत्साहाने 74वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला। डरने की क्या बात है, डरने की क्या बात है, डरने की क्या बात है, डरने की क्या बात है। घरामध्ये केस कापून बसायची, मुंडन करून बसायची, पण विधवा महिलेला देशाचं पंतप्रधान करण्याचं काम या संविधानाने केलं आणि हा संविधान संपूर्ण जगामध्ये एक आदर्श संविधान। जी महिला कधी चूल आणि मूल याच्या समोर बाहेर नव्हती, मनुवाद्यानं जी महिला बंदिस्त केली होती, ती महिला जगाच्या पाठीवर राष्ट्रपती म्हणून, कुठं प्राचार्य म्हणून, कुठं वकील म्हणून, कुठं डॉक्टर म्हणून ती काम करते। हे संपूर्ण श्रेय जर कोणाचं असेल ते या भारतीय संविधानाचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। आणि आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती नतमस्तक होण्याचा दिवस आहे, त्यांचे ऋण मानण्याचा आजचा दिवस आहे। परंतु आपण पाहतो कोणत्याही समाजामध्ये अजून ही संविधानाबद्दल जागरूकता नाही। आपला समाज या ठिकाणी ही संविधान दिवस साजरा करतो। भविष्यामध्ये आपण सुद्धा येताना इतर समाजाच्या लोकांना सोबत येऊन त्यांना सुद्धा संविधानाबद्दल महत्व आपण त्यांना सांगितलं पाहिजे। इतक्याच याच्या प्रसंगी सांगतो आणि आज संध्याकाळी आपला पेंटाकडे जी equality of
संविधान गौरव समिती मोताळाच्या वतीने मागील 10 वर्षांपासून प्रशांत भाऊ वाघोदे आणि त्यांचे सर्व सहकारी संविधान दिनाचे आयोजन करीत असतात। यावर्षी त्यांच्या वतीने भव्य रॅलीचे व सभेचे आयोजन करण्यात आले होते। वाघोदे यांचं मी मनापासून कौतुक करेल, आभार मानते आणि अभिनंदनही करते की मागील 10 वर्षापासून सातत्याने संविधान दिनाचा एक कार्यक्रम, संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम हे सातत्याने मागील 10 वर्षापासून राबवत आहे आणि आपण सगळेजण या सगळ्या दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत। दरवर्षी हा कार्यक्रम होतो, अशीच गर्दी ही या संविधानाची जी रॅली निघते त्याला असते आणि त्याचबरोबर संविधानाच्या रॅली सोबतच या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळी संविधान दिलं त्यावेळी ते देत असताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान देत असताना ते ज्यावेळी सांगण्यात आलं, ही उद्देशिकेचं वाचन आपण केलं, त्या उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक स्वतःप्रत हे संविधान अर्पण करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही अर्पण पत्रिका देत असताना किंवा उद्देशिका लिहित असताना ते कदाचित देवाला अर्पण करू शकले असते किंवा गौतम बुद्धांना अर्पण करू शकले असते किंवा इतर कुठल्याही देव असलेल्या व्यक्तीला किंवा कोणालाही अर्पण करू शकले। तालुक्यात साजरा होत असताना या मंचकावर सर्वात जास्तीत जास्त लोक हे ओबीसी समाजाचे असतात। ओबीसी समाजाचे या ठिकाणी संविधान गौरव समितीच्या वतीनं 29 तारखेला मागच्या महिन्यामध्ये जो मोर्चा झाला, अभूतपूर्व मोर्चा, या मोताळ्याच्या नगरीमध्ये, या मातीमध्ये 4000 संविधानवादी, बहुजनवादी, देशप्रेमी, मानवतावादी या लोकांच्या उपस्थितीमध्ये तो मोर्चा झाला। म्हणून या कार्यक्रमाचं आकर्षण या तालुक्यातले ज्या सूर आणि मूल ज्या व्यवस्थेनं बाईला एवढंच मर्यादित ठेवलं होतं, फक्त चूल आणि मूल। कोण्या कायद्यामध्ये काही काही ठिकाणी बाईला दासी समजतात, पण या ठिकाणी ज्या भगिनींना भाषण दिले, ज्या प्रकारे बिजल्या कडकडतात, आकाशामध्ये बिजले जाती आवाज देतात, कशा आवाज देतात, कळाळ कळाळ कळाळ। मग जयश्रीबाई कळाळली की नाही? हाय की नाही आवाजात दम, कळत बोलले, बरोबर आहे, कळत। त्याचबरोबर ह्या ज्या बहिणी बसलेल्या ज्या मंचकावर ज्या बाबासाहेबांनी जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।